निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। बर तरी तुला पशु पक्षी मुके जीव यांची भाषा अवगत आहे। आता ह्या क्षणी ते काय म्हणत आहेत सांगतो गुरुदेव। गुरुदेव, आपण स्वतः या 32 शिराळा गावामध्ये आला आहात। हे सर्व नाग लोकातील नागांना सर्पांना समजले आहे। आज नागपंचमी नसूनही सर्व नाग सर्प आपले दर्शन घेण्यासाठी इथे येत आहेत। बर तरी त्यांना दर्शन दिल्यानंतर आपण प्रस्थान करूया। इथे येण्याचा आपला हेतू सफल झालाय। गुरुदेव, नाग लोकांचं आणि आपलं काय नातं आहे? नाग लोकांचं आणि आपलंच नाही तर प्रत्येक ध्यानी साधकाचं आणि नागांचं दृढ असं नातं आहे। जो साधक खोल ध्यानामध्ये उतरतो किंवा जो भक्त भक्ती भावामध्ये उतरतो त्याची जी चित्त अवस्था आहे ती नागांना जाणवते आणि ते त्या साधकाच्या भक्ताच्या जवळ येतं। त्यांना त्या अवस्थेचं उपजत ज्ञान आहे आणि म्हणूनच ते अशा साधकाकडे आकर्षित होतात। श्री महादेवांनी नागाला धारण केलं आहे, श्री विष्णूंनी त्याची शय्या केली आहे, तसेच श्री दत्त महाराजांसोबत देखील त्यांचा निवास आहे। एवढंच नाही चरपटी, कालभैरवाच्या हातात देखील नाग आणि सर्प आहेत। हे सगळं समजून घेण्यासारखं आहे। त्यांचं स्वतःच असं एक विश्व आहे। गुरुदेव, इथे येणाऱ्या नागदेवतांचं दर्शन आज तुमच्यामुळेच होईल। गुरुदेव, नाग येण्याचे संकेत मिळत आहेत। तुम्ही मला भेटायला आला त्याचा आनंद आहे। या भूमीत प्रतिवर्षी येऊन सगळ्यांना दर्शन देण्याची परंपरा कायम राहू द्या आणि माझ्या भक्तांना तुमचा आशीर्वादही सदैव असू द्या। अडवंगी, तुला माझे सानिध्य जाणवत नाहीये। अडवंगी, बसू नकोस, थांबू नकोस, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे। रात्र असली तरी तू मला शोधती। या वाळवंटात मी तुला हरवून देणार नाही। चंद्रकोर जिथे दिसते आहे त्या दिशेने तू चालत ये। तुला माझे दर्शन होईल। इतकी मोठी यात्रा तू करून आला आहेस, तुला मी निराश करणार नाही। अडवंगी, मला असं बसून चालायचं नाही। महादेवाची पिंड कुठं आहे ते हुडकायलाच पाहिजे।
नागला 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 अरे तो बघा नागला मारा मारा त्याला. हे थांब. अरे काय करतो तू? गोरक्षनाथांनी सांगितलंय ना हो की नाग आला तरी बी तो कोणासनी काय बी करणार नाही. अरे उलट आशीर्वादच देईल तू. चला सगळ्यांनी पाया पडा बरं. अरे तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? तू कोणाला बी काय बी करायचं नाही. अरे अरे अहो काय करताय काय तुम्ही? देवाचा नाग आहे तो आणि तुम्ही त्याला दगड मारताय व्हय? काय नाही करणार त्यो. हे काय चांगलं करत नाही तुम्ही. एवढं करून बी तो तसाच उभा आहे. लागलंय त्याला. नागदेवा बाबा जा तू इथून. या इथल्या समध्या लोकांनी काय कळना झालंय. जा बरं तू इथून. अरे एवढं काय त्याला काय बोलता येतंय की सांगता येतंय? अरे मी गंमत करत होतो. ही गंमतच महाग पडणार आहे तुम्हासनी. हे पोरा उठ. अरे गुरुदेव अरे उठा उठा समजांनी. अरे गुरुदेव कुठे दिसनात? घुरी तर इथंच आहे. मग एवढ्या रातच्या लोक कुठे गेले असतील? बरं आपल्याला सांगितलं काय नाही त्यांनी? अरे ती महादेवाची पिंड आहे ना व तीच हुडकाय गेले असतील. पर एवढ्या वाळवंटात कुठं हुडकणार? ते आपलं झालं पण त्यासनी ध्यास आहे त्याचा. ते हुडकल्या बघ्यावर गप्प बसायचं नाहीत. मग आपण जाऊया का? आपण हुडकूया त्यासनी. त्यासनी रातच्याला पिंड सापडली की ते बी आवाज देत त्याला आपल्याला. अरे आपण जायचो पण परत माघारी यायची वाट सापडली पाहिजे. परत आपण इथंच येणार कशावरून? वय ते बी हाय. अरे गुरुदेव काय बी झालं तर परत इथे येत्याल आणि आपल्याला घेऊन जात्याल. पण आपण या वाळवंटात हरवलो तर ते केवढ्यात पडायचं? अरे रातच्याला ठीक आहे पण दिवसा सूर्योदय माथ्यावर आल्यावर मग काय करायचं? वय आपण असं करू, आपण इथंच वाट बघू. होय महादेवा 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 महादेवा. अरे हा तर गुरुदेवांचाच आवाज वाटतो या. चला आपण आवाजाच्या दिशेने जाऊ. वय वय चला चला रे समजांनी. रातचा बी हिंडतो हा ह्या वाळवंटात पर तुम्ही कुठं दिसत नाही. आकाशात चंद्राची कोर दिसते. कुठं हुडकू तुम्हासनी? महादेवा महादेवा दर्शन दिलं तुम्ही. एवढा हुडकला ह्या वाळवंटात. आज तुम्ही इथं होता. हे महादेवा इथवर चालत आलो ते सार्थकी झालं बघा. गुरुदेवांना सांगितलं तसंच झालं बघा. तुम्ही इथं दिसला आणि जन्माचं सार्थक झालं बघा. आता मी तुम्हासनी सोडून कुठं बी जायचो नाही.
कोणीतरी कणतं आहे असा आवाज येतो आहे. गुरुदेव, हा तर नागाचा आवाज आहे. परंतु सगळे नागदेवता भेटून गेले, मग हा नाग कुठे आहे आणि का कणतो आहे? हे नागराज, समोर या, समोर या, समोर या, समोर या. नागराज, काय झालंय तुम्हाला? गुरुदेव, या नागाला तर दुखापत झाली आहे. तुमची ही अवस्था कोणी केली आहे? क्षमा असावी गुरुदेव, पण माझी काही तक्रार नाही. होय, गुरुदेव विचारतायत, पण ही साधी गोष्ट नाही. ज्याने कुणी हे कृत्य केलं असेल त्याला शिक्षा व्हायलाच हवी. त्यांना शिक्षा मिळावी असं मला नाही वाटत. का बरं? असं का म्हणता आहात तुम्ही? गुरुदेवांनीच सांगितलं आहे ना की गावात कोणालाही दंश करायचा नाही, त्रास द्यायचा नाही. तर मी तेच तत्व पाळलं. याचा अर्थ गावातल्या कोणीतरी दुष्ट व्यक्तीने तुमच्यावर हल्ला केलाय. होय गुरुदेव, पण सगळे गावातले लोक माझी उत्तम सेवा करतात, प्रेमाने वागतात. पण एखाद दुसरा माणूस असा असणारच. नाही, त्याला क्षमा नाही. मी आत्ताच्या आत्ता तात्काळ तुम्हाला बरं करतो. आता मी सांगितल्याशिवाय पुन्हा तिकडे जाऊ नका. तुम्ही आता पूर्ववत झाला आहात. विश्राम करा. उद्या सकाळी आपण गावात जाऊया. जशी आज्ञा गुरुदेव. पहाटेच्या वेळीच आम्ही गावामध्ये आलो आहे. त्याला विशेष कारण आहे. या गावामध्ये आजपर्यंत सगळ्यांनी नागदेवतेचा सन्मान केला आहे, परंतु आज तुमच्याकडून एक नाग दुखावला गेला आहे आणि हे अपेक्षित नव्हतं. आम्हाला वाटलंच होतं तुम्ही येणार म्हणून. पर हे इथल्या लोकांनी नाही केलेलं आहे, हे बाहेर गावावरून आलेल्या लोकांनी केलेलं आहे. यो बघा, यो बाहेर गावावरूनच आलेला आहे. काय रे? हे पहा, या भूमीवर माझं विशेष प्रेम आहे. ही भूमी मी निवडली आहे कारण या भूमीमध्ये मी सूक्ष्म देहाने निवास करणार आहे. हे ते 32 शिराळे गाव. या पवित्र भूमीमध्ये असणाऱ्या सगळ्यांना नागलोकाचा आशीर्वाद असावा अशी माझी इच्छा आहे. मात्र आशीर्वाद घेत असताना आशीर्वाद देणाऱ्याला त्रास देणं म्हणजे विनाश ओढावून घेणं आहे, पाप करणं आहे. ते तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितलं, पण त्यांनी ऐकलं नाही. गुरुदेव, हे सगळं का सांगता आहे ते तुम्ही समजून घ्या. तुमचं कल्याण कशाने होईल हे गुरुदेवांना चांगलंच ठाऊक आहे.
पण ते करत असताना तुम्ही त्यात विघ्न आणलं तर साक्षात परमेश्वरही तुम्हाला वाचू शकणार नाही. श्री गोरक्षनाथ यांची तुमच्यावरती कृपा झाली आहे. यासारखे महत् भाग्य नाही या भूमीचे. तुम्ही त्यांना ओळखलं नाही. अर्थात गोरक्षनाथांना ओळखण्यासाठी खूप मोठी साधना हवी. पण केवळ भक्ती मार्गाने तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर ते तुमच्यावर नक्कीच कृपा करतील. देवा, माझ्याकडनं चूक झाली. मी बाहेर गावाहून आलो होतो इथं. इथली माणसं मला समजावून सांगत होती, पण माझं डोसकं फिरलं होतं. माझी क्षमा मागू नकोस. त्या नागदेवतेची क्षमा माग. भविष्यात प्रतिवर्षी लोक या भूमीत चमत्कार पाहायला येतील की नागलोकातून याच भूमीमध्ये नाग कसे येतात. त्यांचं आगमन होत असताना तुम्ही त्यांचं स्वागत करा, त्यांना नमस्कार करा. मी तुम्हाला वचन देतो की ते तुम्हाला इजा करणार नाहीत. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांना उपयोगी ठरतील. आता मी इथून प्रस्थान करतो. मी जे सांगितलं आहे ते ध्यानात असू द्या, म्हणजे तुमच्यावर कृपा राहील. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन. गुरुदेवा, गुरुदेवा. शिव 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 शिव. गुरुदेवा, तुम्हासनी पिंड सापडली होय? अरे भाग्यवान आहेत तुम्ही. दर्शन घ्या. शिव 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 शिव. आता श्री महादेवांची पूजा करायची आहे. त्यांचं स्मरण करायचं आहे. त्यांना सोडून इथनं कुठं बी जायचं नाही. आता तुम्हासनी गुरु आज्ञा झाली तसं तुम्ही निघालात. आम्हासनी दृष्टांत झाला की तुमच्या संगती जायचं. आम्ही आलो. समद खरं ठरलं. पण एवढ्या वाळवंटात ही पिंड इथं आहे. इथं कोण यायचं आपल्या बिगर? आपण कसं आलो तसंच लोक बी येत्याल. एक दिवस असा येईल इथं माणसांची जत्रा भरल रोजच्याला. त्याची काळजी तुम्ही कशाला करता? ते गुरुदेव आणि महादेव दोघं बघून घ्या त्याला. इथं कसं राहायचं, कसं जगायचं आणि काय करायचं हे समजा त्यांच्यावर सोपवा. त्यांनी आपल्याला इथवर आणलं आहे ना. आता ह्याच्यामुळे जास्तीचा विचार करू नका. गुरुदेवा, तुम्ही म्हणताय ना वा? ठीक आहे. दिवस उजाडला, सूर्योदय झाला की ह्या पिंडीची पूजा करू. पूजा करू, पण निवत कुठनं द्यायचा दिवसनी ते समजा होईल. त्याची काळजी करू नका. आदेश आदेश अलख निरंजन अलख निरंजन निरंजन. अडबंगी, जे जे ठरवलं होतं ते सगळं घडलं आहे. आता इथून खरा संघर्ष सुरू होत आहे. इथे जसे भक्त येतील तसे अभक्तही येतील, जसे आस्तिक येतील तसे नास्तिकही येतील. यानंतर इथे मनुष्याचे भविष्य ठवळून निघणार आहे. खूप मोठे मंथन होणार आहे. मला वेगळ्या नावाने संबोधले जाईल.
परंतु मी निराकार देखील आहे आणि माझे सगुण रूपही आहे. माझे हे मूळ रूप झाकले जाईल, परंतु मी या संपूर्ण सृष्टीत संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहणार आहे. मी कुठल्याही बंधनात राहणार नाही. जो माझे स्मरण ठेवेल त्याच्यासाठी मी आहे. अडबंगी, आज मी आशीर्वाद देतो की हा प्रदेश तुझ्या नावाने ओळखला जाईल. शुभम भवतु.